हे भगवान, ये रोड क्यों नहीं खत्म होता? भाई भात चुकीच्या जागेला शिजायला लागलाय रे. तू बनवून दाखव मला. गुड नाईट. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ राजमाची गडावरून. सकाळचे आता करेक्ट 6 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी उठलेलो आहे फक्त सनराईज बघण्यासाठी. रात्री लेट झोपलो पण त्या सनराईजच्या एक्साइटमेंटमुळे आता आम्ही लवकर उठलेलो आहे. 5:30लाच उठलो आहे तसं. आणि आता ऑलमोस्ट 6-6:15 झालेले आहेत. इकडं बघितलं तर तुम्हाला दिसेल की थोडं उजडलेलं आहे. थांबायचं तिथं खालच्या पॉईंटला. आमचे टेंट तिथं आहेत आणि परत अजून चांगला सीन आणि व्ह्यू घ्यायला आम्ही अजून ऑलमोस्ट वरच्या बुरुजापर्यंत आलोय. दिऱ्या होणार आहे का नाही? 7 वाजलेत. इथून येईल आता. थोडासा पिक्चर पडल्यावर कसं वाटायला लागलंय? सनराइज के नाम पे हमारे साथ थोड़ा सा फ्रॉड हुआ है. धोका दे सूर्या भाऊ. कारण सूर्य असं पचकन वर आला, म्हणजे ती फीलच नव्हती सनराईजची. ह्यासाठी सकाळी 5:30ला उठलेलो अंधारात सनराईज बघायला भेटेल म्हणून. भडका करत बसलाय. आता हा हे पण आहे सोड, तरी पण थोडं तरी दिसायला पाहिजे होतं रे. मला आंबेगावात दिसते ह्याच्यापेक्षा भारी. तेच सांगतोय, आमच्या गावात बाहेर आंबेगावातच टेंट मारला असतो. हा उद्या नेक्स्ट संडेला. उद्या घराच्या दारातच मारतो. नाश्ता करून झालेला आहे आणि आता पटकन आवरायला घेतलेला आहे. टेंट काढायचे, साफसफाई करायची, खाली उतरायचं. आधी टेंट खोलूया. सगळं साफ केलेलं आहे, एकदम क्लीन. पाण्याच्या बाटल्या, कचरा ते सगळं पिशवीत भरलेलं आहे आणि आम्ही आता परत रिटर्न चालू आहे खाली. गुफा तर एकदम स्वच्छ ठेवली. खरं सगळ्यात भारी जी गोष्ट आहे ना ती म्हणजे हे स्त्री सन्मानपत्र. या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्री सन्मान या गुणाचे स्मरण करा. आणि हे अशा ठिकाणी असणं लय गरजेचं आहे, कारण काही असतात किडे लोकांचे जे असे ठिकाण बघून चुकीच्या गोष्टी ज्या असतात त्या करायला इथं येतात. ते सन्मानपत्र बघितल्यावर ॲटलिस्ट थोडी लाज वाटेल आणि व्यवस्थित
आलेलं गड बघून एक्सप्लोर करून रिटर्न तरी जातील. आणि हे सगळ्या गडांवर केले आता, त्यामुळे एक नंबर गोष्ट आहे ही. त्या टायमिंगची इंटरलॉकिंगची पद्धत, हा ब्लॉक याच्यात बसायचा, चुना लावत असतील म्हणजे ते कडधान्याचं जे बनायचं सिमेंट कणी ते 5 धातूंचं, हा त्या 5 धातूंचं मग ते लावत असतील आणि मग तो खांब तयार करत असतील. येताना वर पोचायची गडबड होती त्यामुळे या गोष्टी मिस झाल्या. आता येताना दिसतंय. फायनली आम्ही आलेलो आहे खाली. कसा होता एक्सपिरियन्स धीऱ्या? मस्त, मजा आली. हा मजा तर आलीच. कडक एक्सपिरियन्स होता. आणि त्यात धीऱ्याची मॅगी आणि धीऱ्याचा पुलाव एक नंबर क्वालिटी. आता आपको खाना है तो आ जाओ, खिला दूंगा. खिला दूंगा. कॉन्टॅक्ट इंस्टाग्राम @धीरज चिरके. आणि आता आपण चाललोय कुठं? तर चाललोय आपण मंदिरचं नाव काय रे ते? गोधनेश्वर. गोधनेश्वर मंदिर. राजमाचीपासून खाली पार्किंगला आल्यावर थोडं पुढे गेल्यानंतर एक दुकान आहे, तिथून फक्त एक लेफ्ट घ्यायचं आहे आणि एक बारीक दगडांचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून पुढे आल्यानंतर एकदम म्हणजे असं गाडी येऊ शकत नाही, तरीसुद्धा आम्ही इथं गाडी लावलेली आहे आता सावलीला. आणि हा असा दगडाचा रस्ता आहे. हा रस्ता फॉलो केला तर आपल्याला ते मंदिर, हे मंदिरचं नाव काय? गोधनेश्वर शिव मंदिर. गोधनेश्वर शिव मंदिर. हा रस्ता आपल्याला तिथं घेऊन जातोय. हे जे मंदिर आहे हे 700 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि आत बघू शकता शिवलिंग पण आहे. हातपाय धुतलेत बाहेर तलावाला, पण नको, आंघोळ नाही आपली आज. गणपती बाप्पा पण आहे तिथं. आणि ही एरिया अशी एकदम स्वच्छ ठेवली. स्वच्छ म्हणजे ठीकठाक स्वच्छ ठेवले आणि थंड आहे. बरं वाटायला थोडं मंदिरमध्ये थंड असल्यामुळं. थोडा वेळ इथं थांबूया आणि ड्रोन शूट आता लगेच. तर फायनली मंदिर पण बघून झालेलं आहे. राजमाची टेंट सगळं झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे परत पुण्याला. खरं त्याच्या आधी हा जो 15 किलोमीटरचा बेकार पॅच आहे ते पण उतरतीला तो कवर करायचा आहे. आणि हवा लई टाईट होणार आहे इथं पण. बघू कसा जातोय हा पॅच. ए ते करूया मलंगडचा प्लॅन. ओके, कॉल कर तुला. वा लगेच भेटू. ओके चला भेटूया लवकर.
हा सगळे आपापल्या घरी पोचलेत, मीही पोचल्यात जमाय. एकदम कडक एक्सपिरियन्स होता, ॲडव्हेंचरस ट्रेक होता, नाईट स्टे, मजा आली. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा राव. 252च्या पुढे जाईनच. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आता इथून पुढे नुसते ॲडव्हेंचरस व्लॉगच येणार आहेत. आई ग समोर डिफेंडरच आहे ना, डिफेंडर दिसली आणि माझी बोबडीच वळाली. तुम्ही पण बघा, मी पण बघत जातो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.